आज आपण देवदर्शन किचनमध्ये अगदी झटपट होणारे असे नैवेद्यासाठी किंवा काहीतरी गोड खावंसं वाटलं तेव्हा अगदी झटपट होणारे असे 7 प्रकार पाहूया। त्यातला पहिला प्रकार बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 नारळ घेतले। नारळ फोडून घेतलेले आहे आणि नारळाच्या आतमध्ये असलेलं जे खोबरं असतं ते काढून घ्यायचं आहे। खोबरं काढल्यानंतर जो काळा भाग असतो पाठीचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर हे पांढरं शुभ्र जे नारळ होतं ना त्याचे बारीक बारीक काप करायचे आहे। ह्या प्रकारे आता हे तयार झालेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात एकसारखा असा हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही 1 किंवा 2 नारळाचा वापर करू शकतात। तुम्हाला जर का नारळ विडीवरती खवता जमत असेल तुम्ही विडीवरती सुद्धा नारळ खवून घेऊ शकतात, पण नारळ हे खवणं प्रत्येकाला जमत नाही म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकतात। अशाच पद्धतीने संपूर्ण हा खीस केलेला आहे। किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही पाहू शकतात। आता हा तयार झालेला खीस आपल्याला एखादी घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आहे। त्यासाठी ह्या वाटीच्या मापाने असा दाबून भरते वाटीमध्ये। ह्या प्रकारे अगदी गच्च वाटी भरून घेतलेली आहे दाबून पूर्णपणे। तसा 2 वाटी हा खोबऱ्याचा खीस घेतला आणि 2 वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। आता त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही साखर सुद्धा दळून घ्यायची आहे। पिठी साखर तयार झालेली आहे। तुमच्याकडे जर का रेडीमेड असेल तीही तुम्ही वापरू शकतात। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये हा जो खोबऱ्याचा खीस आहे म्हणजेच ओल्या नारळाचा खीस तो टाकायचा आहे। गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कमी केलेली आहे। कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हा जो खीस आहे खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे। कारण का हा खोबऱ्याचा खीस ओल्या नारळाचा आहे आणि यामध्ये भरपूर असा ओलावा आहे म्हणून 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला जर का साजूक तूप टाकायचं असेल तर पोहे खाण्याचा 1 चम्मच तुम्ही तूपही टाकू शकतात किंवा तूप घालायचं नसेल तर तूप न वापरता सुद्धा ही रेसिपी नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी करून घेऊ शकतात। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे। अशा पद्धतीने फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण हे परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस। त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे ती साखर टाकायची आहे। साखर शक्यतो बारीक करूनच घाला। जर का अख्खी साखर जशीच्या जशी घातली तर साखरेला पाणी सुटते आणि ते आटवायला आपल्याला वेळही लागतो आणि रेसिपी सुद्धा कुठेतरी थोडीशी बिघडल्यासारखीही जाणवते। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। साखर ही बारीक असली का पाणीही जास्त सुटत नाही आणि असं 3 ते 4 मिनिटं आपण हे परतून घेतलं का असा ह्या मिश्रणाला चिकटसरपणा येतो। अशी गोळी ही ओढली गेली असं लाडूसारखा गोळा झाला चिकटसर का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आतापर्यंत झालेला नाही। आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आता पाहू शकतात असं हे छान गोल ओढलं जाते म्हणजे चिकटसरपणा आलेला आहे। या प्रकारे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे। हे जे मिश्रण आहे वडीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता ताट घ्यायचं आहे एखादी आणि ताटाला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हातानेही लावून घेऊ शकतात किंवा ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही लावू शकतात। तूप लावल्यावरती हे जे मिश्रण आहे नारळाच्या वडीचं ते टाकायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच स्पूनने अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे। मिश्रण गरम आहे म्हणून स्पूनचा वापर करते आणि थोडंसं गार हे मिश्रण झालं का मग हातानेच व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे। एकसारखं पसरवत असतानाच यावरती काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे असले सुशोभित दिसण्यासाठी ही रेसिपी तर टाकू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात। तर या ठिकाणी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले ते टाकून मग असं व्यवस्थित हाताने दाबून करून घेतलेलं आहे म्हणजे ते दाबले जातात आणि नंतर ते काप निघतही नाही। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आता वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहे एखादी सुरीने। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकतात, थोड्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये। अशा मीडियम साईजमध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या। त्यानंतर हे जे ताट आहे आपल्याला
फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं। त्यानंतर वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या दिसत असतात वड्या। वडी काढून घेतल्यानंतर हाताने थोडीशी ती व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे। किती मस्त ही दिसत आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवून घेऊ शकतात। आता येत्या कृष्ण जन्माष्टमीला किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी, दसरा दिवाळीमध्ये अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा तरी काहीतरी गोड खावंसं वाटलं तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ शकतात। अतिशय कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। चवीला अप्रतिम अशी आणि साधारण 15 ते 20 दिवस ही वडी टिकते, अजिबात खराब होत नाही। मग मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मग असा आपण रेसिपीचा झटपट होणारा दुसरा प्रकार पाहूया। 1 कप मुगाची डाळ घेतलेली मुगाची डाळ चाळणीमध्ये घालायची आहे। त्यानंतर या डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। जास्त वेळ ही डाळ पाण्यामध्ये राहू द्यायची नाही, तर लगेचच यावरती पाणी टाकून अशी काढून घ्यायची आहे पाण्याच्या आतून। संपूर्ण पाणी हे निथळलेलं आहे। त्यानंतर एखादी कापड घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी किचन नॅपकिन घेतला आणि त्यावरती ही धुतलेली मुगाची डाळ टाकायची आहे आणि पसरून घ्यायची आहे। पंख्याच्या हवेमध्ये 5 ते 10 मिनिटासाठी ही डाळ आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे। 10 मिनिटानंतर अशी ही डाळ थोडीशी कोरडी झालेली आहे, यातलं पाणी सुटलेलं आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे। तर मैत्रिणींनो, लाडू कोणत्याही प्रकारचे असो, लाडूचं साहित्य भाजण्यासाठी जाड तळाच्या कढईचा वापर करा, म्हणजे व्यवस्थित छान असे हे भाजले जाते। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरती डाळ आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने परतून घ्यायची डाळ, म्हणजे ती जळणारही नाही आणि डाळ भाजत असताना अशी ती कोरडी होते। डाळ कितपत भाजायची आहे, डाळला असा हलका गुलाबी रंग आलेला आहे। त्यानंतर असे 2-3 दाणे डाळचे दाताखाली चावून पाहायचे। अशी छान कुरकुरीत ही डाळ तुटली गेली, लगेचच ती चावली गेली, मस्त कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ एखादी ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे ही डाळ आणि दळून घ्यायची आहे। दळत असताना मात्र एकदम फाईन असं बारीक पीठच करायचं आहे डाळचं, असं जाडसर वगैरे राहू द्यायचं नाही। आता डाळ ही दळून झालेली आहे। जसं गव्हाचं पीठ वगैरे असतं ना, त्यानुसार ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे। जर का तुम्ही घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर राहत असेल तर बारीक चाळणीने ती डाळ चाळून घ्या, म्हणजे छान बारीक असं हे पीठ होईल। तर पीठ हे बाउलमध्ये काढून घेते किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही राहू देऊ शकतात। त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तूप टाकायचं आहे। 1 कप डाळ होती म्हणून अर्धा कप आपल्याला तूप टाकायचं आहे। आता तूप आपल्याला खूप असं कडकडीतही तापून घ्यायचं नाही, तर असं थोडंसं पीठ टाकून पाहायचं, लगेच ते पीठ थोडंसं वर आलं का अगदी परफेक्ट तापलं गेलेलं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी गॅस असतानाच तुपामध्ये पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर परतून घ्यायचं आहे। तर जास्त वेळासाठी सुद्धा आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं नाही, 2 ते 3 मिनिटासाठी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे किंवा तुपामध्ये फक्त हे मिक्स जरी करून घेतलं तरी काही हरकत नाही, कारण आपण डाळ ही आधीच छान अशी भाजून घेतलेली होती। हे पीठ भाजत असतानाच यामध्ये आवश्यकतेप्रमाणे काजूचे काप टाकते, साधारण पाव वाटी। काजूचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकू शकता। जर का तुमच्याकडे वयस्कर मंडळी असतील तर ह्या काजूचं मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्या, मग टाका, म्हणजे त्यांच्याने व्यवस्थित खाल्ले जातील। किंवा लहान मुलं असतील 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे, तरी सुद्धा तुम्ही पीठ टाकू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। ड्रायफ्रूट नाही घातले या ठिकाणी तर काही हरकत नाही, फक्त मुगाच्या डाळीचे सुद्धा तुम्ही हे लाडू करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तुपामध्ये हे पीठ मिक्स करून ड्रायफ्रूट घातल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे। कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। असं हे परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप साय घेतलेली आहे। अगदी फ्रेश साय आहे ही। जर का तुमच्याकडे 2-3 दिवसाची साय असेल फ्रीजमध्ये, ती तुम्ही घेऊ शकतात। फ्रीजरमध्ये असेल तर 4-5 दिवसा
ची घेऊ शकतात, जिथे बर्फ असतो तिथे. पण जर का खाली ठेवली असेल तर फक्त 1 किंवा 2 दिवसाची साय घेऊ शकतात. सायचं आपण तूप करत असतो, त्यानंतर तूप सुद्धा लाडूसाठीच वापरतो. आणि साय मुलं वगैरे घरात खात नाही, प्रत्येकाच्या घरात तर साय असतेच. अशी 2-3 दिवसाची साय ही आपण जर का ह्या लाडूमध्ये घातली तर लाडू खूप चविष्ट असे होतात. साय टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का मेजरमेंट कप नसतील, तुम्ही घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकतात. आणि जर का साय जास्त प्रमाणामध्ये असेल तर पाव कप तूप घ्या आणि 1 कप साय घ्या, म्हणजे तेही प्रमाण अगदी परफेक्ट होते. पण जर का साय कमी असेल तर अर्धा कप साय घ्या आणि अर्धा कप तूप घ्या. सायमध्ये सुद्धा तुपाचं प्रमाण असते. साय टाकल्यानंतर थोडंसे पातळसर दिसते, पण काही हरकत नाही. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मस्त असे फुललं जातं साय घातल्यामुळे. साय नक्कीच टाका, पूर्ण तूप वापरू नका. असं मस्त मलाई घातली का मलाईदार अशी चवीला हे लाडूही छान लागतात. मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या सायमध्ये काही दुधाचं जे प्रमाण असते ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता कडाला असं तूप हे सुटलेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतली. मिश्रण हे खूप गरम आहे. गरम असतानाच त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालते. आपल्या चवीनुसार तुम्ही घालू शकतात किंवा जायफळाची पूडही यामध्ये टाकू शकतात, अगदी पाव चमचा. असं नाही, हाताला चटका सोचवेल एवढंच हे थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये 1 कप साखर टाकते. तर पिठी साखर घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून ती दळून घ्यायची आणि त्या पिठी साखरचा वापर करायचा आहे. 1 कप मुगाची डाळ होती म्हणून 1 कप मी साखर घालते. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक सुद्धा करू शकतात. मात्र गरम मिश्रणामध्ये साखर टाकायची नाही, गार झाल्यानंतरच मिक्स करून घ्या. चमच्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स होते, म्हणून हाताने पूर्णपणे एकजीव करून घेतलेली आहे साखर मिश्रणामध्ये. आता ह्या मिश्रणाचे लाडू आपण वळून घेऊया. तुम्ही पाहू शकतात आपल्याला ज्या साईजचा लाडू हवाय, थोडा लहान किंवा मोठा, त्या साईजनुसार लाडूचं मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हे वळून घेऊ. आता लाडू आकर्षक दिसण्यासाठी यावरती थोडे पिस्त्याचे काप मी करून घेतलेले आहे. असा 1 काप लावून घेते. तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूटचे काप लावू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. एका हाताने सुद्धा अगदी भराभर हे लाडू वळले जातात. या ठिकाणी आपला पहिला हा लाडू झालेला आहे. मस्त अशाच प्रकारे दुसरेही लाडू आता करून घेऊ सगळ्या मिश्रणाचे. तुम्ही पाहू शकतात कुठेही क्रॅक जात नाही लाडूला, काही नाही. आणि मिश्रण सुद्धा कडकही होत नाही. अगदी मऊसूत हे मिश्रण आहे. त्यापासूनच तोंडात ठेवताच विरघळणारे असे मऊसूत अतिशय सोपे हे लाडू आपण आज पाहिलेले आहे. अशाच पद्धतीने लहान किंवा मोठ्या तुमच्या आवडीच्या साईजमध्ये हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात. हेच प्रमाण वापरून तुम्ही किती किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा लाडू केले तर अगदी परफेक्ट होतील आणि चविष्ट होतील. आणि महिनाभर सुद्धा हे लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाही. तर मंडळी, फक्त 1 कप मुगाच्या डाळीपासून, म्हणजेच वजनी प्रमाण सांगायचं झालं तर पाव किलो मुगाच्या डाळीमध्ये एवढे हे लाडू झालेले आहे. लाडूला रंगही किती मस्त असा आलेला आहे. आणि मी लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते. एकदम तोंडात ठेवताच विरघळणारा मऊसूत लुसलुशीत असे हे लाडू होत असतात. अशा झटपट रेसिपीचा प्रकार तिसरा पाहूया. तर मंडळी, हे लाडू करण्यासाठी आपल्याला जास्त तूपही लागत नाही. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये फक्त पोहे खाण्याचा 1 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे. गॅस चालू करायचा आहे. मी या ठिकाणी 1 वाटीवरून रवा घेतलेला आहे. एकदम फाईन असा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. जो 0 नंबरचा रवा येतो ना, तोच रवा असा सतत परतवायचा आहे. कमी ते मीडियम गॅसवरती साधारण 8 ते 9 मिनिटांपर्यंत हा रवा भाजून घेतलेला आहे. असा हलका बदामी रंग आल्यानंतर रवा हा बाउलमध्ये काढून घेतला. त्यानंतर त्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना, त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकलं आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे. थोडासा त्यापेक्षा कमी घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही करू शकतात, पण एवढा गूळ अगदी परफेक्ट चवीचा ठरतो. त्यानंतर हा जो गूळ आहे आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. तर ह्या गुळाचा आपल्याला असा एकतारी वगैरे पाक करायचा नाही, तर असा चिकटसरपणा येईल तोपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे. आता असा चिकटसरपणा आलेला आहे या पाण्याला, तर मी आता गॅस बंद करते. यापेक्षा जास्त घट्टसर हा पाक आपल्याला होऊ द्यायचा नाही. गॅस बंद केल्यानंतर गुळामध्ये काही प्रमाणामध्ये कचरा तर असतो, म्हणून अशी चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे जे गुळाचं पाणी आहे ते पाणी रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे.
पाणी टाकताना मात्र हे गुळाचं गरमच टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता जो काही कचरा होता तो ह्या पद्धतीने अडकलेला आहे. आता हे गुळाचं पाणी या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ. तर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 ते 6 तासासाठी हा रवा आपल्याला अशाच पद्धतीने मुरत ठेवायचा आहे. पूर्ण रात्रभर मी असाच राहू दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आता तुम्हाला मी दाखवत आहे. रवा मस्त असा हा मुरलेला आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी हे शोषलं गेलेलं आहे. तर आता हा रवा हे सारण आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये पोहे खाण्याचा साधारण 1 चमचा खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे. खसखस भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी होती. आपण रवा भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली होती. कमी फ्लेमवरतीच 8 ते 9 मिनिटं रवा सुद्धा भाजून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने खसखस सुद्धा भाजून घ्यायची आहे. भाजलेली खसखस काढून घेतलेली आहे. त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं. गॅस कमी ठेवला का अगदी खरपूस हे साहित्य भाजलं जातं. साधारण 1.5 ते 2 मिनिटं पर्यंत हा खोबऱ्याचा खीस सुद्धा आपण भाजून घेतलेला आहे. जास्त आपल्याला हा तांबूस करायचा नाही, तर असा हलका थोडासा बदामी रंग आला याला का काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या वाटीमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. त्यामध्ये थोडे बदाम, थोडे काजूचे काप आणि थोड्याशा चारोळ्या असं हे भाजून घेऊ साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत. सर्व साहित्य आपण अगदी कमी गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे. अर्ध्या मिनिटं भाजून घेतल्यानंतर ड्रायफ्रूट सुद्धा काढून घ्यायचे आहे. या पद्धतीने जास्त हे आपल्याला जाळायचं सुद्धा नाही. त्यानंतर ह्या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. तर ही भाजून घेतलेली खसखस टाकायची आहे. त्यानंतर हे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकतात. त्यानंतर ही थोडीशी वेलची पूड घालायची आहे. थोडीशी यामध्ये साखर टाकून बारीक करून घेतली. त्यानंतर हे भाजलेलं खोबरं, खसखस, वेलची पूड, ड्रायफ्रूट आणि भाजलेलं खोबरं एवढं आपल्याला साहित्य यामध्ये टाकायचं आहे आणि हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे असं हाताने मिक्स केलं ना चमच्यापेक्षा तर व्यवस्थित असं मस्त हे मिक्स होतं. तुम्ही पाहू शकतात एकदम मोकळं मोकळं खुसखुशीत असं हे आपलं सारण झालेलं आहे. तर यापासून आपण लाडूही ओढून घेऊ शकतात किंवा करंजाही करू शकतात किंवा मोदकही करू शकतात. असं हे मस्त महिनाभरासाठी जरी ठेवलं आपण तरी सुद्धा हे टिकते. आता लवकरच गणपती बाप्पा सुद्धा येणार आहे. तर अशा पद्धतीचं मिश्रण हे करून ठेवा फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये आणि जेव्हाही मोदक करायचे आहे तेव्हा आपण करू शकतात किंवा लाडू. तळाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी तूप टाकायचं आहे. या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेलं आहे. घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही. 1 चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे. ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे. जो 0 नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी. 2 वाटी रवा 1 वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची, मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे. कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतणं थांबवायचं नाही. जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो. त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल. तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा आहे. पण तसं आपलं हे होणार नाही कारण आपण कढई ही जाड बुडाची वापरलेली आहे. आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचं नाही. तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे. थोडासा रंग अगदी बदललेला आहे. त्यानंतर 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर ओलं खोबरं घेतलेलं आहे. दाबून भरून घेतलेली आहे 1 वाटी. तो खोबऱ्याचा खीस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. रवा सुद्धा आपण कमी ते मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटापर्यंत परतून घेतला. त्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे. हा ओला खोबऱ्याचा खीस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. 6 ते 7 मिनिटांसाठी परतत राहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात ह्याच्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे. म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा दोघं असं छान भाजून झालेलं आहे. असं उलटण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला. अगदी मोकळं मोकळं हे पडत आहे म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे. मगच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे पटकन थंड होईल. आता कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकायची आहे. 1 वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी. तर 1.5 वाटी साखर का घ्यायची तर आपण
या ठिकाणी 2 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला. हे प्रमाण झालं 3 वाटी आणि 3 वाटीच्या निम्मे 1.5 वाटी साखर. त्यानंतर 1.5 वाटी साखरसाठी साधारण 1/3 वाटी म्हणजेच पाऊण वाटी पाणी घालायचं आहे. जर का पाऊण वाटी नाही टाकायचं असेल तर म्हणजेच साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे. साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये. त्यानंतरच मग गॅस चालू करायचा आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे. साखर 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच पाण्यामध्ये विरघळते आणि अशी उकळी आली का आपल्याला चेक करायचं आहे. अशा पद्धतीने एकतारी पाक करायचा आहे. तर एखादी प्लेट घ्यायची, अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चिटकून पाहायचं. या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात. असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असा एक प्रकारे तार तुटत आहे. पुन्हा मी तुम्हाला दाखवते. ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची. त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलटण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे. शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबट तुटत आहे, त्याचा तार होत आहे, म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे. त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण 1 चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे. अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही, म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडू सुद्धा कडक होत नाही. शेवटच्या लाडूपर्यंत ते छान असे वळले जातात. आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मिक्स केलं का साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे. ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंड होईल, जास्त वेळही लागणार नाही. पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे. थोडीशी तुम्ही यामध्ये जाळफळ पूडही वापरू शकतात. फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते. जसं हे मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत, त्या एकदम मऊसूत आहे. लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात. तुम्ही पाहू शकतात या प्रकारे. आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे. तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं, जेवढं आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार, आणि 2-3 वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर लाडू वळू शकतात. लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत वळले जातात ह्या पद्धतीचे. तर मैत्रिणींनो, यदा कदाचित तुमचं मिश्रण जर का हे लाडूचं कडक झालं, यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या, तर मिक्सरमध्ये फिरून घ्या, नंतर चाळणीने ते चाळून घ्या. अगदी स्मूथ असं मिश्रण हे होते. आणि जर का लाडू वळला जात नसेल, कोरडं वाटत असेल, जास्त ड्राय झालं असेल, तर यामध्ये पोहे खाण्याचा 1 ते 2 चमचा थोडंसं अगदी दुधाचा वापर करा. दूध टाकून मिक्स करून घ्या, म्हणजे लाडूही छान वळले जातात. पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील. आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणूक लावायची आहे. असं अर्धवट लाडू वळण्याच्या आधी आपण जर का ही मणूक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते, ती निघत सुद्धा नाही. अशा पद्धतीने दुसरा लाडूही वळून घेतलेला आहे. त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रण थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मग वळायचं आहे. आता तुम्ही मणूकही लावू शकतात, म्हणजेच बेदाणा किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात, किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात. अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात, किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी भराभर हे लाडू वळले जातात. कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणामध्ये जरी हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वळले जातात. अशा प्रकारे हे 3 लाडू झालेले आहे. प्लेन, बेदाणा लावलेला आणि पिस्ता लावलेला. यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात. तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून झालेले आहे आणि शेवटचा लाडू सुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते. म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या लाडूपर्यंत अगदी परफेक्ट हे वळले जातील, कुठेही मिश्रण कडक होत नाही. तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात असे मस्त हे लाडू झालेले आहे. किमान 15 दिवसापर्यंत हे लाडू आरामात टिकतात. शेवटच्या लाडूपर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीचे. प्रकार 5वा. गॅसवरती सर्वप्रथम कढई ठेवायची आहे. त्यामध्ये जी आपल्या घरात रेग्युलर भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे. 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे शेंगदाणे मोजून घेऊ शकता.
शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरतीच मस्त खमंग होईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचे अगदी गॅस कमी करून शेंगदाणे भाजले का शेंगदाण्याची चव छान येते. जास्त हे शेंगदाणे आपल्याला जाळायचे सुद्धा नाही. अशा पद्धतीने हे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर काढून घेतलेले आहे ताटामध्ये. त्याच कढईमध्ये त्याच वाटीने 1 वाटी मखाणे भाजून घ्यायचे आहे. मखाणे सुद्धा भाजत असताना गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत हे मखाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, त्यासाठी मखाणे नक्कीच घ्या. आता मखाणे भाजून झालेले आहे. कसे ओळखायचे तर असा एखादी मखाणा घ्यायचा आणि फोडून पाहायचा हाताने. असं लगेचच त्याचा चुरा झाला म्हणजे अगदी परफेक्ट हे भाजून झालेले आहे. त्यानंतर काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कोणतंही साहित्य जास्त आपल्याला जाळायचं नाही. त्यानंतर या प्लेटमध्ये मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. तर थोडे बदाम आणि थोडे काजू घेतलेले आहे. म्हणजे साधारण पाव वाटी बदाम आणि पाव वाटी काजू घेतलेले आहे. काजू बदाम सुद्धा भाजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मंडळी तुम्हाला जर का काजू घ्यायचे नसेल तर तुम्ही फक्त बदाम घ्या किंवा काजू बदाम दोघं घ्यायचे नसेल तर दोघं स्किप सुद्धा करू शकतात. तरी सुद्धा अतिशय छान हे लाडू आपण बनवू शकतो काजू बदाम न घेता. किंवा आणखी काही ड्रायफ्रूट तुम्हाला एक्स्ट्राचे यामध्ये घालायचे असतील जसं पिस्ता, अक्रोड वगैरे इतर काही ते आणखी तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकतात. मात्र भाजताना अगदी गॅसची फ्लेम कमी करूनच भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात असे थोडे भाजून झालेले आहे. त्यानंतर काढून घेते प्लेटमध्ये. आता हे चारही साहित्य भाजून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता कोणतेही साहित्य आपल्याला जास्त जाळायचं नाही, नाहीतर लाडू हे कडवट होतात. अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहे. शेंगदाण्याची सालही अगदी लगेच निघत आहे, पण मला साली सकट हे लाडू करायचे आहेत कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात, म्हणून साली सकट हे लाडू मी करते. आता पूर्ण हे साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मोठ्या भांड्याचा वापर करते. मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सगळे हे ड्रायफ्रूट, शेंगदाणे आणि मखाणे टाकायचे आहे. त्यानंतर वरतून या ठिकाणी पेंड खजूर घेतलेले आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पेंड खजूर मी वापरते. पाहिजे नसेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ बारीक करून तो गोड सुद्धा वापरू शकतात. तुमच्या चवीनुसार थोडा कमी अधिक तुम्ही वापरू शकतात. थोडेसे गोड हे लाडू छान लागतात म्हणून 1.5 वाटी मी पेंड खजूर घेतले आणि मिक्सरला असं हे बारीक फिरून घेतलं. यामध्ये आपल्याला तूप वगैरे काही घालायची गरज नाही. बारीक केलेलं हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते आणि वरतून अर्धा चमचा ही खसखस भाजून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता पेंड खजूर हे ओलसर असतात, त्यामुळे यामध्ये तूप किंवा तेल काही आपल्याला घालायची गरज पडत नाही. तरी सुद्धा असं छान असं हे ओलसर सारखं हे मिश्रण होतं. पेंड खजूर जर का नाही वापरायचे असतील तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करा. गुळ थोडासा हा जास्त वापरला आणि मऊ लुसलुशीत हा असं थोडासा ओलसर गुळ वापरला असे लाडू हे छान बांधले जातात. आता ह्या मिश्रणाचे आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे लहान मीडियम असे लाडू वळून घ्यायचे आहे. तर पहिला जो लाडू आहे तो मीडियम साईजचा मी तुम्हाला वळून दाखवते. अगदी सहज हे लाडू मस्त असे वळले जातात. लाडू हा वळून झालेला आहे. लाडूला छान असा गोलाकार येण्यासाठी थोडंसं दोघं हातांवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे, म्हणजे गोल गरगरीत लाडू होत असतात. किती मस्त असा हा लाडू दिसत आहे. वाटत आहे का यामध्ये आपण तूप गूळ वापरलेलं नाही. अशाच पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे लाडू वळून घ्यायचे आहे. आणि आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर मोठ्या साईजचे लाडू न वळता अगदी छोटे छोटे अशा पद्धतीचे लाडूही तुम्ही वळून घेऊ शकतात. म्हणजे शाळेत जाताना मुलांना आपण अशा पद्धतीचा एक लाडू खायला देऊ शकतो. सकाळी शाळेत जायला उशीर होतो, मुलं दूध बिस्किट खात नाही आणि दररोज मुलांना दूध बिस्किट ब्रेड देणं हे हानिकारक सुद्धा आहे. त्यासाठी अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे लाडू हे आपण वळून ठेवले तर मुलांना दुधासोबत हे लाडू खायला देऊ शकतो किंवा असेही मुलं अगदी पटकन हे लाडू खाऊन शाळेत जाऊ शकतात. तर अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे हे लाडू मी वळून घेतलेले आहे. एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 20 ते 22 हे लाडू होत असतात छोट्या साईजचे. तुम्ही पाहू शकतात किती छान असे लाडू दिसत आहे. वाटत आहे का अगदी पटकन 10 ते 15 मिनिटांमध्ये हे लाडू आपण बनवलेले आहे आणि जास्तीचं काही साहित्य न वापरता अगदी तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू झालेले आहे. ज्यांना दात नाही, जे वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत. मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही लाडू बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. प्रकार 6वा,
तर नारळ घेतलेला आहे, नारळ फोडून घेतलेला आहे. नारळ फोडून घेतल्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टँड ठेवून घ्यायचं आणि 1 ते 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. गॅस सुद्धा चालू केलेला आहे, पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाणी तापत आहे तोपर्यंत वरून एखादी कशी छोटी चाळण असेल तुमच्याकडे तर चाळणी घ्या किंवा अशा पद्धतीची प्लेट जरी घेतली तरी चालतं. पाण्याला उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि ह्या जे नारळ फोडलेला आहे आपण हा नारळ ठेवायचा आहे. झाकण ठेवून साधारण 7 ते 8 मिनिटासाठी राहू दिलेला आहे. गॅस अगदी कमी होता, त्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे. फोडलेला नारळ कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. पूर्ण गार झाल्यानंतरच सुरी घ्यायची आहे आणि सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने ह्या करवंटीच्या आतमध्ये सुरीचं टोक टाकायचं आहे आणि असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती लगेचच पूर्ण खोबऱ्याची वाटी ही करवंटीच्या आतमधून बाहेर आलेली आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या करवंटीच्या आतील सुद्धा खोबऱ्याची वाटी ही काढून घेऊ. थोडी सुद्धा ही करवंटीला चिटकत नाही आणि अगदी सहज निघते. आता हा मागचा भाग आपल्याला काढायचा आहे, म्हणजे अगदी डेसिकेटेड मार्केटमध्ये मिळते ना तशा पद्धतीचं घरी हे बनेल. त्यासाठी पिलर घ्यायचा आहे आणि पिलरने जो ब्राऊन भाग आहे खोबऱ्याच्या वाटीचा तो काढून घ्यायचा आहे. तर हा भाग निघालेला ब्राऊन भाग सुद्धा आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही, तर चटणीसाठी किंवा मसाली भाजीसाठी वापर करू शकतात. अगदी सहज निघतो, तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर ह्या वाट्या धुवून घ्यायच्या आणि अशा पांढऱ्या शुभ्र स्वच्छ मस्त होत असतात. आता या पांढऱ्या शुभ्र खोबऱ्याच्या वाटींचे खीस करण्याचे मी 3 प्रकार तुम्हाला दाखवते. पहिला प्रकार जो आहे तो खिसणी. घरात असलेली खिसणी सुद्धा घेऊ शकतात. खिसणीनं अशा पद्धतीचा थोडासा जाडसर हा खीस होतो. त्यानंतर जर का खिसणीचा वापर करायचा नसेल तर सुरी घ्यायची आणि सुरीने असे बारीक बारीक काप हे करून घ्यायचे आहे या प्रकारे. किंवा तुम्हाला सुरीनेही व्यवस्थित जमत नसेल किंवा सुरीने अशा पद्धतीने चिरायचं नसेल तर खिसणी घ्यायची, जे आपण चिप्स वगैरे बनवतो त्या खिसणीने, आणि खिसणीने अशा पद्धतीने ही जी वाटी आहे खोबऱ्याची ती खिसून घ्यायची आहे. अगदी भराभर अगदी बारीक बारीक काप हे निघत असतात. आता संपूर्ण हे स्लाइड अशा पद्धतीचे बारीक बारीक काप आपण करून घेतलेले आहे. एवढे हे झालेले आहे एका नारळापासून. तुम्ही पाहू शकतात किती बारीक आहे. असे बारीक असले का मिक्सरच्या भांड्यामध्ये छान हे बारीक होतात. त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी लहानच भांडं घेते. मिक्सरमध्ये थोडे थोडे टाकायचे आहे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. अगदी काही सेकंदमध्येच मस्त असं हे बारीक डेसिकेटेड कोकोनट होत असते. असं थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे एखादी जर का आपल्याला थोडंसं वाटत असेल का जाड आहे, पुन्हा काही सेकंदसाठी मिक्सर चालू करायचं आणि तुम्ही पाहू शकतात आता हा जो डेसिकेटेड कोकोनट आहे असा छान एकसारखा झालेला आहे. यामध्ये जाडसर नाही, जसं मार्केटमधून आपण विकत आणतो ना तशा पद्धतीचा हा बारीक झालेला आहे. असा व्यवस्थित झाला का मग काढून घ्यायचा आहे ताटामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये बाकीचेही काप टाकायचे आहे आणि आधी आपण जसं बारीक करून घेतलं त्याच पद्धतीने सगळं हे बारीक करून घ्यायचं आहे खोबरं. दुसरं भांडं सुद्धा असंच करून घेतलेलं आहे. आता सगळा खोबऱ्याचा खीस बारीक करून घेतल्यानंतर मी कढईमध्ये टाकला. आता ही जी कढई आहे गॅसवरती आपल्याला ठेवायची आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आणि कमी ते मीडियम गॅसवरती अशा पद्धतीने परतत घ्यायचं आहे. मार्केटमध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घ्यायला गेलो तर खूप महाग मिळतो. नारळाच्या तुलनेने पकडलं तर जरी 3-4 पटीने महाग असतो. आपण एका नारळापासून भरपूर सारा असा हा डेसिकेटेड कोकोनट अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच किंवा त्यापेक्षाही फ्रेश अगदी ताजा घरच्या घरी बनवू शकतो. अशा या पद्धतीने बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. फक्त अशा पद्धतीने खीस केल्यानंतर कढईमध्ये परतत राहायचं आहे, फक्त करपू द्यायचं नाही. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवली का जळत नाही, फक्त कंटिन्यू आपल्याला अशा पद्धतीने हा परतत राहायचा आहे. साधारण 4 ते 5 मिनिटांमध्येच मस्त छान असा हा कोरडा होतो. तुम्ही पाहू शकतात पांढरा शुभ्रही दिसत आहे, कुठेही जळालेला नाही वगैरे काही नाही आणि मस्त छान असा मोकळा मोकळा असा हा दिसत आहे.
अजिबात ओलसर नाही. त्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे आणि मग काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. तुम्ही पाहू शकता जसं आपण मार्केटमधून डेसिकेटेड कोकोनट म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा खीस विकत आणतो तशाच पद्धतीचा घरी झालेला आहे ना. एकदम पांढरा शुभ्र आणि दिसायलाही तसाच. फक्त एका नारळामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे. अगदी मार्केट सारखाच डेसिकेटेड कोकोनट आपण घरी बनवलेला आहे. तर यापासून खोबरा बर्फी, लाडू, मोदक अशा वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण वापर करू शकतो. तर लाडू कसे बनवायचे ते आपण आता पाहूया. प्रकार दुसरा लाडूचा आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्ही घरी बनवलेलं किंवा गावरान तूपही वापरू शकतात किंवा वनस्पती तुपाचाही वापर करू शकतात म्हणजेच डालडा. तूप अगदी थोडंच वापरायचं आहे. तूप थोडंसं विरघळल्यानंतर 2 कप या ठिकाणी हा खोबऱ्याचा खीस घेते. गॅस अगदी कमी आहे. कमी ते मीडियम गॅसवरती फक्त 1 मिनिटापर्यंत हा आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये. अशा प्रकारे जास्तही लाल करायचं नाही किंवा गॅस मोठा सुद्धा ठेवायचा नाही. 2 कप या ठिकाणी खोबऱ्याचा खीस आपण घेतलेला आहे. 2 कपासाठी 1 कप साखर घेतली. तर हे जे प्रमाण आहे तुम्ही कपाने किंवा घरातील कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकतात. 2 वाटी खोबऱ्याचा खीस, 1 वाटी साखर, त्याच्या निम्मे साखर आणि त्याच्या निम्मे दूध म्हणजेच अर्धा कप दूध. एवढं साहित्य टाकायचं आहे. साखर टाकल्यानंतर लगेचच दूध टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियमच आहे. अशा पद्धतीने साखर आणि हे सगळं साहित्य मिक्स करत घेतलं का साखरेचा पाक होतो. म्हणजे ह्या मिश्रणाला असा चिकटसरपणा येतो. तर किती वेळ हे मिक्स करायचं, तर असा चिकटसरपणा आल्यानंतर असा थोडासा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि हातावरती असं थोडंसं गोल करून पाहायचं. अगदी छान असं हे चिकटसर वाटत आहे. थोडंसं गोल ओढलं सुद्धा जात आहे. त्यानंतर गॅस बंद करायचं आणि कढई खाली उतरून घ्यायची आहे आणि लगेचच मिश्रण हे थोडं गरम असतानाच लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती छान गोल गरगरीत असा हा लाडू झालेला आहे. पहिला अगदी मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीचे लाडू करायचे झाले तर असा हा लाडू वळून घ्यायचा. त्यानंतर प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट घ्यायचा, कोरडा खोबऱ्याचा खीस आणि त्यामध्ये हा लाडू अशा पद्धतीने बुडवून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकतात मस्त असा हा पहिला लाडू झालेला आहे. तशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडू सुद्धा तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये थोडेसे लहान, मीडियम किंवा मोठे जसे तुम्हाला हवे असतील तशा पद्धतीचे हे वळून घ्यायचे आहे. किती सोपी पद्धत आहे. जास्त काही तूप वगैरेही लागत नाही आणि तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे असले तर बारीक चिरून ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही वापरू शकतात. अगदी भराभर हे लाडू होतात आणि खोबऱ्याचा खीस सुद्धा, डेसिकेटेड कोकोनट सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये भरपूर असा आपल्याला बनवता येतो. तर मंडळी, येणाऱ्या नारळी पौर्णिमासाठी हे लाडू आपण बनवून घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीच्या डेसिकेटेड कोकोनट पासून आपण वेगवेगळ्या रेसिपी सुद्धा करू शकतो किंवा त्यानंतर लगेचच गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुद्धा आपण हे लाडू करून घेऊ शकतात. अगदी झटपट होतात आणि बरेच दिवसासाठी टिकतात. प्रकार 1 वाटी डाळ घेतली. तुम्ही कोणत्याही घरातील वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात. घेतलेली डाळ आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने अशा पद्धतीने अलगद हाताने चोळून धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ भिजेल इतपत आणि 6 ते 7 तासासाठी ही डाळ भिजून घ्यायची आहे. डाळ भिजून घेतलेली आहे. अशी एखादी डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते. लगेचच ही नखाने डाळ तुटत आहे. मस्त अशी भिजलेली आहे. चाळण घ्यायची आहे कोणतीही आणि त्या चाळणीमध्ये ही भिजलेली डाळ काढून घ्यायची आहे. डाळीच्या आतील असलेलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ अशी थोडी थोडीच टाकायची आहे. मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे. वाटत असताना जास्त पाणी न घालता अगदी पोहे खाण्याचा 1 चमचा जर का डाळ वाटली जात नसेल तर घालू शकतात. अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ ही वाटून घेतलेली आहे. त्यानंतर तेल गरम केलेलं आहे. तेल तापलेलं आहे हे चेक करण्यासाठी अगदी थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं. तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचे हातावरती हे चपटे चपटे असे वडे करून घ्यायचे आहे ह्या मिश्रणाचे आणि तळून घ्यायचे आहे. तेल अतिशय खूप असंही तापू द्यायचं नाही, नाही तर तेलामध्ये टाकतात लगेच हे वडे लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. जसे आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो
तापलेलं तशाच पद्धतीचं तेल असायला हवं गरम. आणि मीडियम गॅसवरती ही जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे. काही सेकंद नंतर मी पलटून घेतलेली आहे. उलटून पालटून दोघं साईडने मस्त अशी ही तळून झालेली आहे. जास्त प्रमाणामध्ये ही लाल सुद्धा आपल्याला करायची नाही. तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि झटपटही होतात. त्यासोबतच चवीलाही छान असे लागतात. ही भजी तळून झाल्यानंतर झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे. ताटामध्ये काढते. अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही मिश्रणाची तळून घेतलेली आहे. आता हे खूप अशी गरम आहे. त्यानंतर हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायची आहे. म्हणजे तुकडे छोटे छोटे केले का पटकन ते गार होतात. आता गार झालेले हे भजींचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. 2 बॅचमध्ये हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं रवाळ हे मिश्रण झालेलं आहे. जर का तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर कणे राहत असतील तर ती तांदूळ चाळण्याची चाळण असते, त्याच्याने हे मिश्रण तुम्ही चाळून घेऊ शकतात. म्हणजे एकसारखं मिश्रण होईल. त्यानंतर आपल्याला ह्या लाडूसाठी पाक करायचा आहे. म्हणून गॅसवरती कढई ठेवली आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखरेच्या निम्मे पाणी टाकायचं आहे, म्हणजेच अर्धी वाटी. आणि पाव चमचा यामध्ये आपल्या चवीनुसारही टाकू शकतात. जाडफळ आणि वेलची पूड टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. साखर विरघळल्यानंतर अशी उकळी फुटते. 1 वाटी साखरेचा पाक व्हायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागत असतात. उकळी फुटल्यानंतर पाक हा झालेला आहे कसं चेक करायचं, तर असं थोडासा पाक घ्यायचा चमच्यामध्ये आणि हाताला चिटकून पाहायचं बोटांवरती. चिकटसरपणा आलेला आहे पण तार ही ओढली जात नाही. अजून हा पाक कच्चा आहे. शिजू देऊ 1 मिनिटापर्यंत. आता मार्केटमधून जसे आपण लाडू आणतो मोतीचूरचे, तसाच रंग येण्यासाठी यामध्ये फ्रूट रंग घालायचा आहे. तर पिवळा रंग घातलेला आहे अगदी थोडासा. तुम्ही जेल रंग किंवा पावडर रंग कोणताही खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये वापरू शकतात. किंवा नाही रंग वापरायचा असेल तर स्किप सुद्धा करू शकतात. आता 1 मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे पाक झालेला आहे का. आता तुम्ही पाहू शकता तार अशी मस्त ओढली जात आहे. त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद केल्यानंतर ह्या पाकामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाक पूर्णपणे परफेक्ट झाल्यानंतर गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे, नाहीतर लाडू हे कडक होतील. आता गॅस बंदच आहे. अशा पद्धतीने पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर फक्त पोहे खाण्याचे 2च चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे. 2 चमचे किंवा 1 चमचा तूपही वापरू शकतात. जास्त तुपाची गरज भासत नाही हे लाडू बनवण्यासाठी. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट चविष्ट हे लाडू होत असतात. पूर्णपणे तूप सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रणाचे आपण लाडू बनवूया. तर मंडळी, आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे असतील, थोडेसे लहान किंवा मोठे, त्यानुसार तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात. अगदी भराभर हे लाडू वळत असतात, पण मिश्रण मात्र कोमट असतानाच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे. लाडूंना वरतून जर का तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे लाडू वळत असतानाच त्यामध्ये लावून घेऊ शकतात. अशाच प्रकारे मी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे. अगदी मीडियम साईजचे आणि असे लगेच हे तुटत असतात. तोंडात ठेवताच विरघळणारे अगदी मोजक्या साहित्यात हे लाडू होत असतात. किती सुंदर असे दिसत आहे. नैवेद्यासाठी किंवा पाहुणे मंडळी आले तेव्हा पटकन होणारे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.